लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहतोय. आता इकडे विजय आणि वसूचा प्लॅन तर फ्लॉप झालाय प्रेक्षकांनो, पण बघा ना कशा पद्धतीने टर्निंग पॉईंट आलाय तेच कळत नाहीये. म्हणजे पहा ना, कव्याच्या जागी ना आता नंदिनीचा अपघात झालाय आणि जेव्हा नंदिनीचा अपघात होतोय तिथेच अगदी जवळच जीवा आहे. खूपच इमोशनल आणि खूपच असा इंटरेस्टिंग असा एपिसोड आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये होतंय काय, तर इथे आता नंदिनी तिच्या खोलीमध्ये असते आणि कपड्यांच्या घड्या घालत असते आणि म्हणत असते, बापरे, खरं तर ना पसाऱ्यावालीची बायको शोभतीयच बरं का नंदिनी. तो तेवढ्यात शारदा तिला फोन करत असते. आता नंदिनी एकदा फोन कट करते, त्यानंतर परत शारदा करते. मग आता नंदिनी म्हणत असते, आई एवढ्या वेळा का बरं फोन करते, नेमका काय प्रॉब्लेम झाला असेल. मग आता ती म्हणत असते, हां आई बोल ना, काय गं काय झालेलं आहे, सगळं ठीक आहे ना. तेव्हा शारदा म्हणते, नाही गं नंदिनी, माझ्या जीवाला ना घोर लागून राहिलाय. का गं काय झालंय, कशाचा घोर लागून राहिलाय आणि का अशी हे करतेस. हे बघ काही काळजी करू नको, मी आणि कव्या दोघीजणी आम्ही ठीक आहोत, नको काळजी करूस. नाही गं नंदिनी, तुला सांगू का, आज ना मी इकडे राशी भविष्य वाचलं आणि तुळ राशीमध्ये इकडे खूपच काय काय दिलेलं आहे. म्हणजे तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आज दुःखाचा डोंगर येणार आहे असं दिलेलं आहे. अगं पण नको काळजी करूस, तूळ तर इथे माझी रास आहे ना. आणि त्यावेळेला शारदा म्हणत असते, अगं तुझी सुद्धा रास आहे, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, ही रास जी आहे ना ती इथे पार्थची सुद्धा आहे. आणि पार्थ आणि तुझ्यामधला दुवा म्हणजेच की काव्या, आणि तुम्हा दोघांमधला दुवा जर काव्या असेल तर मला ना खरंच खूप टेन्शन आलेलं आहे, काही वेगळं तर होणार नाही ना. त्यावेळेला आता इथे ती म्हणत असते, हे बघ आई, काही होणार नाही, तू उगाचच एवढ्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करत बसू नकोस बरं, प्लीज जरा शांत बसणार आहेस का. मग आता इकडे ती म्हणत असते, हे बघ अजून काव्या घरातच आहे, मी आता निघत आहे, तू अजिबात काळजी करू नकोस बरं, असं इकडे आता ती बोलते आणि फोन ठेवत असते आणि देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या कव्याला काही होऊ देऊ नकोस म्हणून. इकडे आता वसू विजयकडे जाते. विजयकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, काय हे विजयराव, काय झालेलं आहे आणि तुम्ही काही प्लॅन वगैरे करणार नाही आहात का, तुमचा हा जो प्लॅन आहे तो कुठंपर्यंत आलेला आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अजून तर घरामध्येच आहेत ती लोक, पण आता लवकरच घरातून बाहेर पडणार आहेत. मग मला असं वाटतंय की तुम्ही ना लवकरात लवकर इथे जे काही करायचं आहे ना त्या ताबडतोब गोष्टी करून घेतल्या पाहिजे असं मला वाटत आहे. त्याच वेळेला आता इकडे विजय म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा हा जो काही प्रयत्न आहे तो आता इकडे फ्लॉप होणार नाही. मी आता काही जरी झालं ना तरीसुद्धा जे करायचं आहे ते करणारच आहे. मग आता वसू म्हणत असते, ऐका ना, आता नंदिनी घराबाहेर पडेल आणि त्यानंतर मग काव्यासुद्धा घराबाहेर पडेल, तेव्हा तुम्ही आता आजसुद्धा हातावर हात धरून बसू नका. त्याच वेळेला आता इकडे विजय म्हणत असतो, मला नंदिनीशी काही एक घेणं देणं नाही, मला फक्त घेणं देणं आहे ते म्हणजेच की फक्त आणि फक्त इथे ह्या काव्याशी. मला काही जरी झालं ना तरीसुद्धा काव्याचं बाळ नको आहे आणि तेच मी करणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते, हो चालेल ना, जे काही करायचं आहे ना ते तुम्ही पटकन आणि ताबडतोब करणार आहात. आता काव्या ही निघालेली असते आणि जेव्हा काव्या जाते तेव्हा मान्य म्हणत असते, काव्या निघालीस का तू, आणि हे बघ मी ना तुझ्यासाठी छत्रीसुद्धा देत आहे, काय ना बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि म्हणू नकोस ना उगाचच की हे नको ते नको म्हणून, प्लीज मला ना इकडे तुमची काळजी वाटते गं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करते. तेव्हा काव्या म्हणत असते, हो आई तुम्ही नका काळजी करू, सगळं काही ठीक होणार आहे आणि काळा धागा आहे ना तुझ्या हातामध्ये. त्यावर काव्या म्हणत असते, हो आई माझ्या हातामध्येच आहे आणि हे बघा, नाही अजिबात बघा वगैरे मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही. तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता तुला आणि त्याचबरोबर नंदिनी तुम्हा दोघींना सुद्धा काही होणार नाही. आणि काव्या हे बघ, ही जी काही लाल छत्री आहे ना मी तुला दिलेली आहे, कारण तुला एक गोष्ट सांगू का, बाहेर एवढं ऊन आहे ना आणि त्या उन्हापासून तुझा इथे स्वतःचा बचाव करण्यासाठी हे सगळं काही मी इथे करत आहे. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, हो आई कळतंय मला, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी ही छत्री घेऊनच जाईल आणि नका काळजी करू. त्याच वेळेला ती बोलत असते, हो मी ड्रायव्हरला सुद्धा इथे सांगून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे आता तुला आणि त्याचबरोबर इथे नंदिनीला सुद्धा काही होणार नाही याची सुद्धा मी इथे काळजी घेणारच आहे. आणि तुला सांगू का,
तुम्ही आता आया होणार आहेत ना, आणि उगाचच मला नका म्हणजे तुम्हाला वाईट वाटत असेल ह्या सगळ्या गोष्टी मी अशी करते तशी करते, पण बरं बरं ठीक आहे, पण अगं तुला सांगू ऊन तर एवढं आहे ना की काही विचारूच नको, आणि म्हणून मी तुला म्हणत आहे की हे सगळं व्यवस्थित होईल म्हणून. आता हे सगळं काही बोलत असताना काव्या म्हणत असते, आई मला सांगा तुम्हाला कसं कळलं बाहेर एवढं ऊन आहे म्हणून? अगं मी आत्ता गच्चीवर गेले होते ना. गच्चीवर? मग एवढं ऊन पडलंय तर तुम्ही गच्चीवर उगाचच का आणि कशासाठी गेला होतात बरं? तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं आता विक्रम येतील ना, मग त्यांना कुरडई पापड हे सगळं काही लागेल. मग तेव्हा काव्या म्हणते, हो बाबा खूप फुडी आहेत. तर आता काव्या म्हणत असते, बरं आई ठीक आहे चला मी येते आता, मला क्लासला जायला उशीर होतोय. मग आता ती तर तिथून निघून जात असते. पण तेव्हा आता हे सगळं काही वसूने ऐकलेलं असतं. आता वसू लगेचच विजयला फोन करत असते आणि सांगत असते, विजयराव ऐका, हे बघा आत्ताच जस्ट काव्या घरातून बाहेर पडली आहे, आणि लक्षात ठेवा तिने ना पिंक कलरचा ड्रेस घातला आहे आणि तिच्या हातामध्ये लाल रंगाची छत्री आहे. हे सगळं ती आता सांगत असते, आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे विजय म्हणत असतो, अजिबात काळजी करण्याची काही गरज नाही, आज काम हे होणारच आहे. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जीवा हा ऑफिसला निघालेला असतो. तेवढ्यातच त्याच्या पायाला चिकट काहीतरी चिकटतं. मग आता तो मानिनीला म्हणत असतो, काय ना हे चिकटना काही कळत नाही. त्याच वेळेला ती म्हणत असते, बरं नको काळजी करूस, मी ना आशाला इकडे पुसायला लावते. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, ऐक ना ते सगळं झालं सगळं काही खरं, पण आई एक गोष्ट कर ना. तेव्हा ती म्हणत असते, काय काय करायचं आहे आता? मग आता तो म्हणत असतो, हे बघ आई, आडगळीची खोली ना 4 फुटाची साफ करून ठेवायला सांगशील का? मग आता ती म्हणत असते, काय रे मेल्या, 4 फुटाची का बरं साफ करायला सांगायची आहे? मग आता तो म्हणत असतो, अगं आई का म्हणजे काय? आता तो पाळणा जो आहे ना, तो पाळणा ठेवून द्यायचा आहे ना, मग तो पाळणा ठेवून द्यायचा आहे म्हटल्यावर लागेलच ना 4 फुटाची खोली. तेव्हा मानिनी म्हणत असते, सॉरी हां, तुला माझ्यामुळे हे सगळं काही करावं लागत आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, पण काय रे जीवा, आज ना फारच हँडसम दिसत आहेस तू, खूप कमाल दिसतोयस ह्या सूटमध्ये. मग आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, हां हां हां, किती तो मस्का मारतेस ना. आत्ता 2 दिवसापूर्वी तर म्हणत होतीस काय रे मेल्या, तुला हा सूट इथे सूट होत नाही, आणि आज तर तू मला सांगतेस की हा सूट मला छान दिसतोय म्हणून. खरंच खरंच. तेव्हा मानिनी म्हणत असते, मला कळते जीवा, त्या सगळ्यासाठी खरं तर सॉरी बरं का, पण तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची, आणि ती म्हणजे की हे बघ आता मी तुला सांगत आहे. अगं सांग काय झालेलं आहे, तू नको काळजी करूस एवढी. नाही रे, तुला माझ्या भावना कळतायत ना, म्हणजे बघ ना तुझ्या वेळेस जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना त्यावेळेस मात्र माझं 3दा मिसगॅरेज झालं, आणि माझं 3दा मिसगॅरेज झालेलं असल्या कारणाने तुला माझी ही काळजी तुला समजायला हवी ना. त्याच वेळेला आता इकडे ती रडायला लागते, आणि तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो, कळते ग मला, नको काळजी करूस तू ह्या सगळ्या गोष्टींची, आणि तुला सांगू का काही एक होणार नाही, कोणाला काहीही होणार नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता मी पाळणा ठेवतोय ना, आणि इथून पुढे मी कोणतीही गोष्ट घरामध्ये आणणार नाही. घरामध्ये आणण्या अगोदर मी एकदा नाही तर 4-4 वेळा विचार करेन. आलं का तुझ्या ध्यानामध्ये? असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे मानिनी म्हणत असते, हो रे हो, खरंच माझा ना गुणाचा पोरगा आहे तो, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे काहीही होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो हे सगळं काही झाल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, मग आता मी जाऊ का ऑफिसला? मी ऑफिसला गेलं तर तुला चालणार आहे ना? तेव्हा मानिनी म्हणत असते, हो रे हो, जा तू ऑफिसला सुद्धा गेलास तरी सुद्धा चालणार आहे, मला ना काही एक प्रॉब्लेम नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की मानिनी देवाकडे हात जोडून नमस्कार करत असते आणि म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे की इथे माझ्या दोन्ही सुनांना आणि नातवंडांना सुखात ठेव, आनंदात ठेव, असं म्हणून जीवा निघून जातो. आता जेव्हा जीवा निघून जातो त्यावेळेला मात्र आपण पाहतो की आता लगेचच इकडे ही जी काही मानिनी आहे ना, ती मानिनी रडत असते, कारण तिच्या हातामध्ये ना ते जमिनीवर पडलेला एक धागा लागतो, आणि जेव्हा एक जमिनीवर पडलेला धागा लागतो त्यावेळेला मात्र इकडे मानिनी रडायला लागते, आणि हा धागा तर काव्याचा नसेल ना. मग आता ती लगेच काव्याला कॉल करत असते आणि रडत असते, पण काव्या काही केल्या फोन उचलत नाही. आता विचार करते ही फोनसुद्धा उचलत नाही, मग परत आता पुन्हा एकदा फोन करते. आता फोन केल्यानंतर आपण पाहतो की इकडे तिचा फोन काव्याच्याच खोलीमध्ये वाजत असतो. जेव्हा मानिनी पाहते की हा फोन तर इथेच आहे, हा का इथे काव्या पण ना कशामुळे इथे हा धागा असा सोडून गेली, आणि तिला तेव्हा आठवतं की काव्या म्हटलेली असते की आई प्लीज थोडासा लूज बांधाल ना धागा म्हणून.
मग आता इकडे मानिनी विचार करत असते, आता काय करू मी, कोणाला फोन करू, कोणाला हे सगळं काही सांगू. नाही मी ना पार्थला हे सगळं काही फोन करून सांगते. नको, जर पार्थला फोन करून सांगितलं ना उगाचच तो सगळं घर डोक्यावर घेईल आणि धावतच घरी येईल ऑफिसमधून. आता मी ह्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगू, काय करू मला कळत नाही आहे. काव्या पण अशी कशी हा धागा इथे सोडून गेली. नाही, मी एक काम करते, ड्रायव्हर दादांना कॉल करते. म्हणून आता मानिनी इथे ड्रायव्हरला कॉल करत असते. जेव्हा मानिनी ड्रायव्हरला कॉल करते तेव्हा ड्रायव्हरसुद्धा इथे फोन काही उचलत नाही, कारण इथे आता त्यांचे गाणे सुरू असतात, त्यामुळे ते काही फोन उचलत नाही. आता मानिनी चिडते आणि म्हणत असते, ड्रायव्हर ठेवलेला आहे पण सदा ड्रायव्हर फोनसुद्धा उचलत नाही, आता मी काय करू तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर त्यांना तर समजत नाही काय करावं म्हणून. इकडे दुसऱ्या बाजूला आता वसूने फोन केलेला असतो आणि वसूने फोन केल्यानंतर ती म्हणत असते, काय झालं, कुठंपर्यंत आलेलं आहे काम. त्याच वेळेला आता विजय म्हणत असतो, अहो तुम्ही असं काय करताय, पूर्ण घर डोक्यावर घेताय बाबा तुम्ही, तर जरा तरी धीर धरा ना आणि लगेचच काम होणार आहे का. मला जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला वेळच दिला नाही तर मी कसं काम करणार आहे. त्याच वेळेला वसू म्हणत असते, माझी जर आता इथे रम्या असते ना, तेव्हा तो म्हणत असतो, हो रम्या असते ना तर मला काहीच किंमत नसते, बरोबर ना. नाही हो जावई बापू, असं कसं म्हणताय. नाही तुमचं तुम्ही काम करा, मी तुमच्यामध्ये अजिबातच इथे लुडबुड करत नाही, पण लवकरात लवकर करा. मला ना इकडे कधी एकदाची गुड न्यूज ऐकते ना असं झालं आहे. तेव्हा विजय म्हणत असतो, तुम्ही इथे सेलिब्रेशन करण्यासाठी रेडीच राहा, आज काही जरी झालं ना तरी तुम्हाला गुड न्यूजही मिळणारच आहे. पण आता तुम्ही फोन ठेवल्यानंतर तुम्हाला गुड न्यूज भेटेल ना, बरोबर की नाही. आता शेवटी ती म्हणत असते, हो ठीक आहे ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी फोन ठेवते आणि लवकरात लवकर तुम्ही जे काही करणार आहात ना ते करा. पण काय म्हणते मी विजयराव, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्याचीच गरज आहे का, म्हणजे उगाचच तुम्ही रिस्क घेताय, तुमचं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेच नाव यायला नको. कसं आहे ना, तुम्ही माझे जावई आहात म्हणून मी हे सगळं काही बोलत आहे. आणि त्याचबरोबर मला ना खरं तर खूप जास्त टेन्शन आणि काळजीसुद्धा वाटत आहे तुमची. मग आता काय करावं ना ते मला समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्यावर विजय म्हणत असतो, हो का, म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्या मुलीसाठी लेकीसाठीच काळजी आहे असंच दिसतंय ना, बरोबर की नाही. असं बोलल्यानंतर आता इकडे मानिनी म्हणत असते, नाही हो जावई बापू, असं कसं म्हणेल मी, असं अजिबातच नाही. तुम्हाला उगाचच एवढ्या गोष्टींची काळजी करण्याची काही गरज नाही, समजलं. तुम्ही आपलं निश्चिंत राहा. मग आता ती फोन ठेवते. त्यानंतर विजय आता पिस्तूल बाहेर काढतो आणि विजय पिस्तूल बाहेर काढल्यानंतर आता लगेचच म्हणत असतो, आज मात्र काव्याचा आणि त्याचबरोबर बाळाचा दयंड झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. आता मानिनी रडत असताना तेवढ्यातच मिथून येतो आणि मिथून म्हणत असतो, काय झाले बहिणी, तुम्ही एवढ्या रडताय का, काय झालंय, सगळं काही ठीक आहे ना. मग आता मानिनी अजूनच रडायला लागते आणि तेव्हा मिथून म्हणत असतात, मानिनी बहिणी हे बघा, शांत व्हा बरं, प्लीज शांत व्हा, तुम्ही असं रडताय ना ही गोष्ट मला अजिबातच आवडत नाही, प्लीज शांत व्हा बरं. मग आता मानिनी म्हणत असते, कशी शांत हो सांगा ना, काव्या आत्ताच घराबाहेर पडली आहे आणि काव्या घराबाहेर पडल्यानंतर तिच्या हातामध्ये मी हा धागा बांधला होता सुरक्षा कवच म्हणून, आणि त्यानंतर ती इथेच सोडून विसरून गेली आहे, काय करू सांगा ना, मला कळत नाही. त्याच वेळेला आता इकडे मिथून म्हणत असतात, काळजी करण्यासारखी काही गरज नाही आहे, हे बघा सगळं काही ठीक होणार आहे, तुम्ही प्रत्येक वेळी निगेटिव्हच का बरं विचार करत आहात, निगेटिव्ह विचार करणं बंद करा, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा, निगेटिव्ह पद्धतीने विचार करण्याचा काही गरज नाहीये, प्लीज जरा शांत बसणार आहात का. मग आता इकडे मानिनी म्हणत असते, कशी आणि कशा पद्धतीने शांत बसू, नाही बसू शकत शांत, कारण तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का. हे बघा, मला ना इकडे काय गुरुजींनी काय सांगितलंय की इकडे संकट जे आहे ना ते तुमच्या घरावर दबा धरून आहे, मग हे सगळं काही असं झालंय आणि त्याचबरोबर आत्ताच इथे काव्याच्या हातामधला हा धागा इथे पडलेला आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, काही होणार नाहीये, तुम्ही एवढा विचार का आणि कशामुळे करत आहात. आणि त्याच वेळेला आता इकडे बघा ना, मोबाईलसुद्धा ती इथे विसरून गेली आणि आता ह्या फोनवरती पार्थचा सुद्धा फोन येतोय. मग आता काय करू, त्याला उत्तर देऊन मी काय सांगणार आहे की इथे तुझ्या फोनवर फोन येतोय म्हणून, सांगा ना, बोला ना, काय करणार आहे. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता मिथून म्हणत असतो, हे बघा तुम्ही काळजी करू नका, काय करायचं आणि काय नाही ना हे आपण नंतर नक्की बघूया. पण आता इथे पार्थ विचार करत असतो, काव्या फोन का उचलत नाहीत, नेमकं सगळं काही ठीक असेल ना, काही प्रॉब्लेम तर नसेल ना, असा आता इथे तो विचार करत असतो. आता ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र पार्थच्या समोर दिव्या असते आणि दिव्याने आज डिझाईन बनवलेले असतात. जेव्हा ती डिझाईन बनवून घेऊन येते तेव्हा पार्थला दाखवत असते, सर एकदा प्लीज ह्या डिझाईन चेक करा ना. मग आता पार्थ त्या डिझाईन चेक करतो आणि म्हणत असतो, ह्या डिझाईन तू बनवल्यास. तेव्हा ती म्हणत असते, हो ग आता मीच बनवणार ना, एकदम परफेक्ट, आणि एवढ्या लवकर कशा काय डिझाईन बनवल्यास.
त्याच वेळेला ती म्हणत असते हे घ्या चॉकलेट. मग आता तो म्हणत असतो खरं तर डिझाईन तू एवढ्या छान बनवल्यास, मग मी तुला चॉकलेट द्यायला हवंय तर तू मला का चॉकलेट देतेस. त्याच वेळेला दिव्या म्हणत असते अहो सर असं काय करताय, आता तुमच्याकडे चॉकलेट नाही आहे ना म्हणून मी हे चॉकलेट तुम्हाला देत आहे, ते तुम्ही मला द्या. मग आता पार्थ ते चॉकलेट घेतो आणि लगेचच तिला देतो. मग ती सेल्फी काढते. आता पार्थ विचारत असतो सेल्फी का काढताय. अहो सोशल मीडिया. हो सर लंच झालाय, मला खूप भूक लागले, प्लीज आपण जेवण करून घ्यायचं का. हो चालेल ना, मी ना मस्त बिर्याणी आणली. त्यावेळेला ती म्हणत असते मी ना मस्त साबुदाण्याची खिचडी आणली. तेवढ्यातच पार्थला आता इथे काव्य आठवते कशा पद्धतीने ती फर्स्ट टाईम इथे साबुदाण्याची खिचडी घेऊन ऑफिसमध्ये आली होती आणि त्यानंतर त्याने तिला सांगितलं होतं की तुम्ही मला सर्व करणार आहात. मग आता इकडे ती म्हणत असते अरे वा तुम्ही बिर्याणी आणली, बाप रे बाप, बिर्याणी म्हणजे ना माझा जीव की प्राण, आपण शेअर करूया का बिर्याणी. तेव्हा तो म्हणत असतो हो चालेल ना, तुमची खिचडी ऐका ना, शेअर करण्यापेक्षा ना आपण टिफिन एक्सचेंज करूया का. मला ना खिचडी खूप आवडते, मला माझ्या बायकोने आणि आईने बनवलेल्या खिचडीची मजाच काही ओर आहे. माझ्या आईच्या खिचडीला आणि माझ्या बायकोच्या खिचडीला कोणीही तोड नाही आहे, त्यांच्यासाठी रिप्लेसमेंटच नाही आहे. तेव्हा दिव्या म्हणत असते सर असं काय करताय, प्रत्येक गोष्टीला रिप्लेसमेंट असतीस, तुम्हाला असं का वाटतंय. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते बरं ऐका ना मी तुम्हाला भरवते. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो नको, चमचा उष्टा होईल ना. मग ती म्हणते असू द्या ना, काय होत नाही. पण आता पार्थ मात्र चमचामध्ये खिचडी खात नाही, तो हातावर घेतो आणि खातो. तेव्हा तो म्हणत असतो वाव ही सुद्धा छान झालेली आहे, प्लीज ते खिचडीचा जशाला तसा डब्बा माझ्याकडे द्या आणि तुम्ही ही बिर्याणी खा. मग आता एक्सचेंज डब्बे करतात. तेव्हा दिव्या आता ती बिर्याणी खात असते. आता बिर्याणी खात असताना ती म्हणत असते वाव कसली भारी बिर्याणी बनवली आहे ना. खरंच तुम्हाला सांगू का, तुमची आई जर आत्ता समोर असते ना तर मी ना असं म्हटलं असतं की मी त्यांच्याकडे ना सरळ सरळ हातच मागितला असता, असं मुद्दामून जरा कोड्यात बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो माझ्या आईच्या हातची बिर्याणी म्हणजे एकच नंबर. सर मला एक गोष्ट सांगा ना, तुमची आई मला बिर्याणी शिकवेल का, म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये मला हे डिझायनिंग शिकवा, आई घरी बिर्याणी शिकवेल. तेव्हा तो म्हणत असतो हो चालेल ना, काहीही हरकत नाही आहे, पण त्यासाठी ना मला घरी यावं लागेल तुमच्या. हो नक्कीच ना. मग आता इकडे ती म्हणत असते सर ऐका ना, मला आज दुपारून लवकर सोडाल का प्लीज. तेव्हा पार्थ म्हणत असतो हो चालेल ना, काही प्रॉब्लेम आहे का. अहो प्रॉब्लेम काय हो, का म्हणजे तुमचा रॉबिन घरी वाट पाहतोय का. अच्छा सर मस्करी करताय, रॉबिन नाही हो, पण काय सांगायचं लाईफमध्ये ना एक नाही तर अनेक टेन्शन्स आहेत. तेव्हा पार्थ विचारत असतो का काय झालंय. अहो काय सांगायचं तुम्हाला, अचानकच घरमालकाने घर खाली करायला लावलेलं आहे, आता काय सांगायचं. त्यावर तो म्हणत असतो असं कसं घर खाली करायला लावायला लावले तुम्हाला, म्हणजे 1 महिन्याची नोटीस द्यायला हवी ना. मग आता ती म्हणत असते काय सांगायचं, ओल्ड मॅन आहे नाही काही बोलू शकत ना. मग आता हे सगळं काही नवीन घर घ्यायचं तोपर्यंत आता परत आणखी हे शिफ्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं खूपच जास्त टेन्शन आहे ना, म्हणून आता आपण होईल कसं तरी मॅनेज. सर मुंबईमध्ये यायचं आणि राहायचं म्हणजे खरंच खूप जास्त टेन्शनवालं काम आहे बरं का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरा विचित्रच आहेत, पण होईल सगळं काही व्यवस्थित. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो हां चालेल ना, भेटेल नक्की भेटेल. काय सर भेटेल ना घर. नाही नाही, मला असं वाटलं की तुम्ही मला काही स्वतःच्या घरी राहायला वगैरे बोलवता की, हे भारी होईल ना सर, मस्त मी ऑफिसमध्ये सुद्धा तुमच्याच, त्यानंतर मी राहायलासुद्धा घरी तुमच्या, हे सगळं किती भारी होईल ना. आणि ऑफिसमध्ये काम करेल, घरी आले की तुमच्या आईच्या हातची मस्त बिर्याणी शिकेल. वा. त्यावर आता लगेच पार्थिच्याकडे पाहतो. त्यानंतर ती म्हणत असते काय हो सर मस्करी करते, एवढा नका विचार करू. असं बोलल्याबरोबर आता लगेचच इकडे तो सुद्धा म्हणत असतो अच्छा इट्स ओके. मग आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वसू म्हणत असते खरं तर माझ्या ना जावई बापूला काही होता कामा नये बरं का, कारण काय ना माझे जावई बापू उगाचच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकायला नको. मी म्हणत होते खरं तर दुसऱ्यांना कोणाला तरी सांगा, दुसरं कोणतरी इथे हे सगळं काही करतील, पण ह्यांना ना ऐकायचंच नाही, काय करू ना तेच मला समजत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता वसू म्हणत असते चल बाई मानिनीकडे जाऊन येते एकदा, आणि मानिनी इथे रडत असते. त्याच वेळेला आता वसू धावतच येते आणि धावतच आल्यानंतर इथे आता ती विचारत असते अगं काय झालं मानिनी, का रडतेस, सगळं ठीक आहे ना. तेव्हा आता वसू तिच्यावर चिडते आणि म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी उगाचच तुम्हाला अजिबातच विचारू नकोस हां, आणि काय ना वसूताई मनामध्ये एक आणि तोंडावर एक असं अजिबात दाखवू नका, आणि तुम्हाला एवढीच सगळी काही काळजी आहे का, म्हणजे उगाचच तुम्ही दाखवायचं म्हणून दाखवता. त्यावर आता वसू म्हणत असते ए बाई काव्याच्या बाबतीत काही जर बरं वाईट झालं तर सगळं तू दुखणं खुपणं माझ्यावरच सोडणार आहेस का, काय शिकवतेस का ह्या सगळ्या गोष्टी करतेस, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो मानिनी म्हणत असते 1 मिनिट वसूताई, मी तर काव्याचं नाव साधं काढलं सुद्धा नाही आहे, मी काव्याबद्दल साधी काही बोलली सुद्धा नाही आहे, मग तरीसुद्धा तुम्ही इथे काव्याचं नाव का बरं घेतलं आहे. हे बघा वसूताई, जर तुम्ही काव्याच्या बाबतीत काही करायला लागलेला असाल,
काही तुमच्या मनामध्ये वेगळं काही असेल तर प्लीज प्लीज आत्ताच्या आत्ता ते सगळं काही थांबवा. मला ना इथे काव्याच्या बाबतीत काहीही अघटित झालेलं अजिबातच चालणार नाही आहे. तुम्हाला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. काही जरी झालं ना तरीसुद्धा काव्याच्या बाबतीत जर तुम्ही काही करणार असाल तर ते थांबवा. हे बघा असलं काहीही करू नका. मी तुमच्या पाया पडते. हे बघा सगळं काही थांबवा. तेव्हा आता इकडे वसू म्हणत असते, अगं नाही मानिनी असं काय करतेस? त्याच वेळेला आता वसू तिच्यासमोर पदर पसरत असते. ती म्हणत असते, माझ्या दोन्ही सुना प्रेग्नेंट आहेत आणि त्या दोन्हीही प्रेग्नेंट असल्यामुळे मीच तुमच्यासमोर झोळी पसरते, पदर पसरते. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझ्या सुनांची भीक मी तुम्हाला मागते. असं काहीही करू नका असं ती बोलत असते. सोबतच आपण पाहतो तेवढ्यातच दरवाजातून आवाज आलेला असतो. तो म्हणजेच की आई. काव्या घरी आलेली असते. आता जेव्हा काव्याला समोर पाहतात तेव्हा सर्वांना इथे धक्का बसतो. मानिनीलाच खूपच जोराचा धक्का इथे बसलेला असतो. कारण इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मानिनीला असं वाटत असतं की काव्याच्या बाबतीत काहीतरी होतंय. पण वसू तर आता इकडे कोमातच गेलेली असते. कारण हा जो काही विजय आहे ना तो विजय इकडे काव्याचा अपघात घडवायला गेलाय. पण काव्या तर इथे आहे. मग आता काव्या तर इथे आहे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत असा सुद्धा विचार आता इकडे वसू करत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे मानिनी म्हणत असते, काव्या काव्या तू बरी आहेस ना? तेव्हा काव्या म्हणत असते, हो आई मी बरी आहे, मला काहीही झालेलं नाही. पण तुम्हाला काय झालंय? सगळं काही ठीक आहे ना? का अशा एवढ्या हायपर होत आहे? हे बघा आई प्लीज एवढ्या हायपर होऊ नका. काय झालेलं आहे? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही नाही झालेलं काही नाही आहे, पण तरीसुद्धा मला जरा ना थोडंसं टेन्शनच आलेलं आहे. त्याच वेळेला ती म्हणत असते, पण का कसलं टेन्शन आलेलं आहे? अगं हा जो काही धागा आहे ना तो इथे पडला आहे आणि त्यामुळे मला सांग, मी तुला सांगितलं होतं ना हा धागा, आणि तू का असा इथे हा धागा सोडून गेलेली आहेस? मी तुला किती वेळा सांगितलं की हा धागा तू इथे आणि तुझाच पडला आहे ना? तेव्हा काव्या म्हणत असते, आई प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या ना. त्यावर मानिनी म्हणत असते, पण तुला कुठे काही लागलं वगैरे नाही ना? तू सगळं काही ठीक आहे ना? काय झालं? आता इकडे लगेचच आपण पाहतो की मानिनी काव्याच्या हातामध्ये धागा बांधायला जाते. पण पाहते तर काय काव्याच्या हातामध्ये धागा जशाला तसा असतो. मग आता मानिनी म्हणते, काय गं हा धागा जशाला तसाच आहे तुझा? हो मग मी तेच सांगते, माझा धागा आहे नीट. तेवढ्यातच आशा आलेली असते. आशा म्हणत असते, ऐका ना वहिनी बघा ना ह्या कपड्याचा ना डाग जातच नाहीये. त्याच वेळेला आता मानिनी म्हणत असते, अगं हे तर नंदिनीचे कपडे आहेत ना, नंदिनी घालून जाणार होती ना, म्हणजे तिने हे सकाळी घातले होते. तेव्हा आशा म्हणत असते, हो अहो ताई काय झालं ना, मी ना इकडे स्मूदी बनवून घेऊन गेले होते जीवादादांची, आणि तेवढ्यातच ती स्मूदी नंदिनी ताईंच्या ड्रेसवर सांडली आणि मग त्यांना चेंज करावं लागलं. आणि तिथे झालेला सगळा प्रकार आता जशाला तसा आशा सांगत असते. आशा तिला सॉरी म्हटलेली असते, पण नंदिनी म्हणत असते, असू द्या आशाताई आता तुम्ही हे प्लीज साफ करून घ्या आणि जीवासाठी दुसरी स्मूदी बनवाल का? मी पटकन चेंज करून घेते. आणि त्यांनी चेंज केलं आणि त्यानंतर निघून गेल्या. मग आता इकडे मानिनी म्हणत असते, काय नंदिनी चेंज करून गेली आणि हा धागा म्हणजे नंदिनीचा आहे आणि नंदिनीचा हा धागा पडला आहे. आणि जेव्हा जीवावरून खाली येत होता तेव्हा तो म्हणत होता चिकट चिकट काहीतरी लागतंय. मग तेव्हा आता माझ्या लक्षात येतंय की स्मूदी सांडली होती म्हणून जीवाच्या पायाला सुद्धा चिकट चिकट लागलेला आहे. आता इकडे काव्या म्हणत असते, आई प्लीज तुम्ही नका काळजी करू. काय एवढी काळजी करताय? हे बघा एवढी काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आणि त्याच वेळेला आता वसूला क्लिक झालेलं असतं. दुसऱ्या बाजूला आता इकडे हा जो विजय आहे ना तो गाडी चालवत असतो आणि इथे काव्याचा पाठलाग करत असतो. आता छत्रीचा विषय तर आजच्या भागामध्ये त्यांनी दाखवला नाही बरं का, पण छत्रीसुद्धा इकडे बहुतेक काव्या लवकर येत असेल, क्लास वगैरे बंद असेल आणि त्यानंतर तिने ती छत्री नंदिनीला दिलेली असावी. आता छत्री लाल रंगाची, गुलाबी रंगाचा ड्रेस ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेवढ्यातच आता नंदिनी गाडीतून खाली उतरते आणि ती जात असते. आता बघा ना म्हणजे नंदिनीच्या हातामध्ये सुद्धा पुस्तकं दाखवलेत बरं का. आता तेवढ्यातच इथे विजय जोरातच नंदिनीला धक्का देतो. जेव्हा नंदिनीला तो धक्का देतो त्यावेळेस मात्र इथे नंदिनी जी आहे ना ती खाली जमिनीवर कोसळते. हातामध्ये असलेले पुस्तक, बॅग आणि त्याचबरोबर नोट्स हे सगळं काही जमिनीवर पडतं आणि नंदिनी मात्र एक हात पोटावर ठेवूनच जमिनीवर ती पडलेली असते. सोबतच आपण पाहतो की सगळे माणसं, सगळी लोक जमा होत असतात आणि अपघात झाला असं म्हणत असतात. मग आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याचा भागसुद्धा तेवढाच कमालीचा असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण इथे पाहतोय की आता मानिनी खूप जास्त टेन्शनमध्ये असते. आता काव्या म्हणत असते, आई मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, प्लीज काळजी करू नका, काही एक होणार नाही आहे ताईला सुद्धा आणि मला सुद्धा. आता विजयने हा अपघात घडवल्यानंतर तो लगेचच वसूला कॉल करतो आणि वसूला सांगत असतो, काय मग आई, आत्याबाई आपलं काम झालेलं आहे, चला सेलिब्रेशन करायला घ्या. काव्याचं बाळ आणि ती आता एव्हाना ढगात सुद्धा पोहोचली असेल. त्याच वेळेला वसू म्हणत असते,
विजयराव तुम्ही खूप जास्त माती खाल्ली विजयराव. त्याच वेळेला आता इकडे विजय म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही, माती खाल्ली म्हणजे एवढं मी सगळं केलं आणि तुम्हाला तर मला क्रेडिट देताच येत नाही आहे. अहो नाही, तुमच्या गोष्ट लक्षात येते का, जिचा तुम्ही अपघात घडवलाय ना ती काव्या नाही तर नंदिनी आहे. नंदिनीने सुद्धा गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ती घराबाहेर पडली आणि लाल रंगाची छत्री काव्याची तिने घेतली. त्याच वेळेला आता इकडे विजयला धक्का बसतो. इकडे दुसऱ्या बाजूला सगळी लोक जमलेली असतात आणि सगळी लोक जमल्यानंतर इथे कोणीही ॲम्ब्युलन्स बोलवत नसतं. तेवढ्यातच बाजूला जीवा नंदिनीची वाट बघत थांबलेला असतो. जीवा विचार करत असतो, एवढी गर्दी का आणि कशासाठी झाली, जाऊन एकदा बघून येऊ का. म्हणून त्याचे पावलं आता त्या गर्दीकडे सरसावतात आणि जेव्हा पावलं येतात तेव्हा मात्र तिथे बायका म्हणत असतात, खरं तर ह्या रोडवर ना नेहमीच अपघात होतो. आता सुद्धा बघा ना ॲम्ब्युलन्स कधी येते. आता एक म्हणत असतोय, मी ॲम्ब्युलन्सला फोन केलाय पण ट्रॅफिक किती आहे. मग आता जीवा हळूच पुढे जातो, पण त्याला काही नंदिनीचा चेहरा नीट दिसत नाही. जर आतापर्यंत त्याला नंदिनीचा चेहरा दिसला असता तर बिचाऱ्याने अख्खा तो एरिया डोक्यावर घेतला असता आणि त्यानंतर नंदिनीला तो धावतच उचलून सुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता. पण आता जीवाची अवस्था काय होईल. त्याचबरोबर देव करो आणि नंदिनी आणि तिच्या बाळाला काहीही झालेलं नसो. पण आता हे सगळं काही आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. पण आता मात्र इकडे काव्या सुखरूप आहे, बाळ सुखरूप आहे. त्याचबरोबर इकडे वसू आणि विजयचा सुद्धा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. तर पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.